बीदर में शहीद भगत सिंह मेमोरियल चैरिटेबल ट्रस्ट द्वारा कॉमरेड एम.एन. सुंदरराज की स्मृति में भारत में दलितों की स्थिति भविष्य का मार्ग दिशा शीर्षक पर एक विशेष व्याख्यान का आयोजित किया गया। ये कार्यक्रम डॉक्टर चन्नबसवण्ण पट्टदेवरू जिला रंगमंच पर आयोजित किया गया। इस कार्यक्रम का उद्घाटन वरिष्ठ लेखक एवं विचारक आर.के. विजय ने किया। कार्यक्रम की अध्यक्षता शहीद भगत सिंह मेमोरियल चैरिटेबल ट्रस्ट के अध्यक्ष मारुति गोखले ने की। महाराष्ट्र नासिक के प्रसिद्ध विचारक प्रोफेसर राव साहेब कसाबे ने इस कार्यक्रम के विशेष व्याख्याता के रूप में भाग लिया। इस अवसर पर विक्टोरिया वकील और कॉमरेड बाबूराव मुन्ना, गंगाराव नवविद्या दूधी और अन्य उपस्थित। देश विदेश और स्थानीय समाचारों के लिए चैनल को लाइक कीजिए, शेयर कीजिए और सब्सक्राइब कीजिए। प्रयत्न ಮಾಡಿದೆವು। ಮೊದಲನೇದು ನಾನು ಪುಲಿಯವರು ಕೂತು ವಕೀಲರಲ್ಲಿ ಒಂದು ಚಾರಿಟೇಬಲ್ ಟ್ರಸ್ಟ್ ಮಾಡಿ ವೆಲ್ಫೇರ್ ಟ್ರಸ್ಟ್ ಮಾಡಿದೆವು, ಅದು ನಾವು ಸಕ್ಸಸ್ ಆಗಲಿಲ್ಲ। ಎರಡನೇದು ನಾವು ಮಾಡಿದ್ದು ಶಹೀದ್ ಭಗತ್ ಸಿಂಗ್ ಮೆಮೋರಿಯಲ್ ಟ್ರಸ್ಟ್। ಇದರ ಹಿನ್ನೆಲೆ ಭಾಳ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್। ಸ್ಟಾರ್ಟಿಂಗಲ್ಲಿ 2007ರಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಶಾಂತರಾಜ್ ಅವರಿದ್ದರು। ಹೀಗೆ ಭಗತ್ ಸಿಂಗ್ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಹಾಕಿದ್ದಾಗ ಯಾರಾದರೂ ಕೇಳಿ ಏನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರಿ ಅಂದ್ರೆ ಭಗತ್ ಸಿಂಗ್ ಅಭಿಮಾನಿಗಳ ಸಂಘ ಇದೆ, ಈ ಸಂಘದ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ನಾವು ಪ್ರತಿ ಸಲ ಈ ಭಗತ್ ಸಿಂಗ್ರವ್ರ ವಿಷಯ ಏನದ ವಿಚಾರ ಏನದ ಎಡಪಂಥಿ ವಿಚಾರ ನಾವು ಪ್ರಚಾರ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ ಮುಂದೆ ಹಾಗೆ ಮಾಡ್ತಾ ಮಾಡ್ತಾ ನಮ್ಮ ಕಾಮ್ರೇಡ್ ವಿಜಯ್ ಕುಮಾರ್ भगत सिंह मूर्ति पूरा कोशिशों। मालूम नहीं बाबा साहब की भाषा कम्युनिस्टों के समझ में नहीं आई होगी, शायद ऐसा हो सकता है। और ना कम्युनिस्ट जो बोल रहे थे उस वक्त के वो बाबा साहब को समझ रहे होंगे। ये दोनों में कुछ अलगाव था, इसलिए हमने 1985 को किताब लिखी अंबेडकर और मार्क्स। ಏನು ಹಿಸ್ಟ್ರಿ ಕ್ರಿಯೇಟ್ ಮಾಡಿರೋ ಸಾಮಾನ್ಯ ಜನರೇ ಇವತ್ತಿಲ್ಲ ನಾಳೆ, ಇವತ್ತು ಭಾಳ ಜನರಿಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲಕ್ಕಿಲ್ಲ, ಇವತ್ತು ಕೂಡ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಅದನ್ನು 3 ಎಲೆಕ್ಷನ್ ಆದ್ರೂ 36ಗಿಂತ ಹೆಚ್ಚಿಗೆ 37%ಗಿಂತ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಅವ್ರು ಪಡ್ಕೊಳ್ಳೋಕ್ಕಾಗಲಿಲ್ಲ ವೋಟ್ಸ್। ಅಂದರೆ 63-64% ಇವತ್ತು ಅವರ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಜನರಿದ್ದಾರೆ। ಆದರೆ ಏನಂದರೆ ಅವರಿಗೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ಐಡೆಂಟಿಟಿ ಪಾಲಿಟಿಕ್ಸ್ ಅಂತ ಏನು ಹೇಳ್ತೇವೆ ನಾವು, ಅಸ್ಮಿತೆಯ ಪಾಲಿಟಿಕ್ಸ್ ಅಂದರೆ ಜಾತಿಗೊಂದು ಸಂಘಟನೆಗಳ ಕಟ್ಟೋದು,